नुकतेच सोशल मीडियावरती सनी जाधव आणि मयुरी पवार बद्दल चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ज्यामध्ये मयुरी पवारने सनी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्यामुळे सनी जाधव हे गेल्या काही दिवसांपासून फरार होत असल्याची बातमी समोर येत आहे। यांच्याबरोबर नुकतेच मयुरी पवार सुद्धा बेपत्ता असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरत आहे। परंतु कोथरूड येथे तिचं लोकेशन ट्रेस करून मयुरीला पकडण्यात आले। मयुरी पवार यांनी सनी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे एका युवकाने यांना धमकी दिली आहे आणि याची कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे। शाखा आहे नांदेडला आहे माझी, मी प्रॉपर नांदेडचा आहे। बर, आणि त्याला कोणी फरार केला? तुम्ही केला का? सगळ्यांनी आम्हीच केलेला आहे। अरे देवा देवा देवा, छान बातमी मिळाली। छान बातमी ना, 2 दिवस फक्त। ऐक ना, एखाद्या मला काय म्हणायचं माहिती का, 2 दिवसांनी मी तुला पण घेणार आता समोर। जसे की तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकलीच आहे। सदर युवक हा नांदेडमध्ये राहत असून रुबाब शाखा चालवत असतो, अशी माहिती युवकाने स्वतः दिली आहे। मयुरी पवार यांनी गेल्या काही दिवसाअगोदर सोशल मीडियावर सनी जाधवच्या विरोधात पोस्ट शेअर केल्या आणि थेट युवकाने धमकी देत मयुरी पवारला बजावून सांगितले की ज्याची कॉल रेकॉर्डिंग मयुरीने रेकॉर्ड करून आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली, तर हे त्यांच्या धमकीला घाबरत नसून या प्रकरणावर लढा देणार असे मयुरी पवारने बजावून सांगितले आणि युवकांनी सनी जाधव यांना फरार केल्याचे त्यांनी कॉलवर स्पष्टपणे कबूल केले। या प्रकरणावर तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।